अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय श्रोते हो, अरबी खुतब्याचे मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत सादर आहे। प्रिय श्रोते हो, सत्यधर्म इस्लामने श्रद्धावंतांची खूप काळजी घेतली आहे आणि त्यांच्यासाठी हक्क प्रस्थापित केले आहे आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व मानवांना न्याय मिळवून दिला आहे आणि प्रत्येकाला त्याचे हक्क देण्याचे निर्देश दिले आहेत। श्रद्धावंतांपैकी प्रत्येक व्यक्ती समाजाचा अविभाज्य भाग असून त्याला ते सर्व हक्क दिले जातात ज्याचा इस्लामने आदेश दिला आहे। ज्याप्रमाणे पवित्र धर्म इस्लाममध्ये निरोगी व स्वस्थ लोकांना हक्क दिले गेले आहे, त्याचप्रमाणे विकलांग व अपंग दिव्यांग व्यक्तींना सुद्धा हक्क दिला गेला आहे। इस्लाममध्ये सर्व मानव समान आहेत। सन्माननीय आणि श्रेष्ठ कोण आहे त्या बाबतीत पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की लोकांनो, आम्ही तुम्हा सर्वांना एक नर व एक नारीपासून निर्माण केले आहे, मग तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे यासाठी तुमच्या विविध जाती व कबिले बनविले, पण अल्लाहच्या नजरेत तोच सर्वाधिक सन्मान्य मनुष्य आहे जो त्याची सर्वाधिक जाण ठेवून जीवन व्यतीत करणारा आहे। निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा, सर्व प्रकारचे जाणीव असणारा आहे। या संदर्भात सर्व मानवांचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, अल्लाह तुमचे चेहरे, संपत्ती, शरीर बघत नाही, तर तो तुमचे हृदय आणि कर्म बघतो। पवित्र धर्म इस्लामने विकलांग व्यक्तींना फार सवलती व विशेष हक्क दिले आहे। तसेच विकलांग आणि रोगी लोकांची थट्टा मस्करी करण्यात बाबत ही मनाई केली आहे। या संदर्भात पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, हे श्रद्धावंतांनो, पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची टिंगल उडवू नये। शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील आणि स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडवू नये। शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील। आपसात एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका। श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे। जे लोक या वर्तनापासून प्रवृत्त होत नसतील ते अत्याचारी होत। म्हणूनच आम्ही अभिमानाने सांगू शकतो की सत्यधर्म व त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांनी सर्वप्रथम विकलांग व रोगी लोकांची काळजी घेऊन त्यांना सुद्धा हक्क दिले आहे आणि त्यांना बराबरी व समानतेचा दर्जा दिला। आणि पवित्र सत्यधर्माने हे स्पष्टपणे सांगितले की अपंगत्व आणि रोग ईश्वराकडून एक परीक्षा आहे। अल्लाह ईश्वर अत्यंत दयाळू व सर्व काही जाणणारा आहे। तो सर्व मानवांशी आईपेक्षा जास्त प्रेम करतो। आम्हा सर्व मानवांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, अल्लाह ज्या माणसाशी प्रेम करतो त्याची परीक्षा पण घेतो। प्रेषित मोहम्मद साहेब म्हणतात की सर्वात जास्त कडक परीक्षा प्रेषितांची घेण्यात आली। अशा प्रकारे ज्यांचा संबंध अल्लाहशी अधिक असतो तर त्याप्रमाणे त्यांची परीक्षा घेतली जाते। प्रिय श्रोते हो, सत्यधर्म संपूर्ण जगात एकमेव असा धर्म आहे जो अपंग विकलांग व्यक्तींची काळजी घेण्याची व त्यांच्याशी प्रेम करण्याची आणि त्यांना मदत करण्याचे आदेश देतो। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले आहे की सर्वच सजीवावर दया करा ज्यांना ईश्वराने निर्माण केले आहे। प्रेषित मोहम्मद साहब म्हणतात, ईश्वर अल्लाह दया करणाऱ्यांवर दया करतो। तुम्ही जमिनीवरील जीवावर दया करा, अल्लाह तुमच्यावर दया करेल। याचप्रमाणे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी सर्व श्रद्धावंतांना एकमेकांसोबत कसे राहावे यास एका उदाहरणावरून स्पष्ट केले आहे की तुम्ही सर्व एकता, एकात्मता, प्रेम, बंधुभावमध्ये
एक शरीरासारखे आहात। जर शरीरातील एखाद्या अवयवाला इजा पोहोचते तर संपूर्ण शरीर त्याच्या दुःखात सहभागी होतो। अशा प्रकारे सर्व श्रद्धावंतांनी एकमेकांसोबत राहायला हवे। प्रिय धर्माने अपंग व्यक्तींना आपल्या अपंगत्वावर धीर ठेवण्यास सांगितले आहे आणि याचा मोबदला त्यांना परलोकी स्वर्ग आणि मोठा मोबदला देण्याचे वचन दिले आहे। याचप्रमाणे एका हदीस कुदसीमध्ये प्रेषित मोहम्मद साहेब म्हणतात की अल्लाह म्हणतो, जेव्हा मी माझ्या भक्ताची त्याच्या 2 प्रिय अवयव म्हणजे नेत्राद्वारे परीक्षा घेऊन त्याला दृष्टीहीन करतो आणि त्यावर माझा भक्तसुद्धा श्रद्धा व सबुरीने ठाम राहतो तर मी त्याला स्वर्ग देतो। याचप्रमाणे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी म्हटले आहे, जर एखाद्या श्रद्धावंताला काटा रुततो वा याच्यापेक्षा जास्त इजा पोहोचते तर त्याचा 1 दर्जा वाढतो आणि 1 पाप कमी होतो। आणि याऐवजी पवित्र धर्मग्रंथात अनेक ठिकाणी संदेश वचनात अपंग विकलांग व्यक्तींना धैर्य व सबुरीने ठाम राहण्यास सांगितले आहे आणि त्यावर स्वर्ग व मोठा मोबदला देण्याचे वचन दिले आहे। प्रिय श्रद्धावंतांनो, आम्हा सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे की आम्ही विकलांग व अपंग व्यक्तींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि त्यांची विचारपूस केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत प्रेम, आपुलकी व स्नेहभावाने वागायला हवे। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या संदेश वचनात सांगितले आहे की जो लोकांवर दया करतो अल्लाह पण अशा व्यक्तीवर दया करतो आणि जो दया करीत नाही त्यावर सुद्धा दया केली जात नाही। अल्लाह ईश्वर अशा व्यक्तीवर कृपा करतो जो लोकांवर कृपा करतो। अल्लाह आम्हा सर्वांना सदैव संपूर्ण मानव जातीची आणि विशेष करून विकलांग अपंग व्यक्तींची सहाय्यता व मदत करण्याची आणि त्यांच्याशी बंधुभावाने राहण्याची सुबुद्धी देवो।